आज मी तुम्हाला स्वीट कॉर्न सूप करून दाखवत आहे। त्यासाठी इथे 1 वाटी मी स्वीट कॉर्न घेतलेला आहे। मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यातले स्वीट कॉर्न अर्धे मी वाटून घेत आहे। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी वाटून घेत आहे। अर्धे स्वीट कॉर्न मी बाजूला ठेवलेले आहेत। अशी पेस्ट करून घ्यायची आहे। गॅसवर मी कढई ठेवली आहे। त्याच्यामध्ये 1 टीस्पून बटर घेतलेला आहे। बटर वितळलं आहे आणि इथं मी 1 टेबलस्पून भरून होईल एवढं मी लसूण कापून घेतलेला आहे, तो टाकत आहे। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, ते टाकत आहे। हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। यामध्ये 4-5 मी बीन्स घेतलेले आहेत, त्या बारीक कापलेल्या आहेत, त्या टाकत आहे। अर्धं गाजर घेतलेलं आहे, ते टाकत आहे। हे पण चांगलं याच्यावर परतून घ्यायचं आहे। जास्त भाज्या शिजवायच्या नाही आहेत, थोडा क्रंचीस ठेवायचा आहे। इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे, ती थोडीशी याच्यात टाकत आहे। इथे मी बटर वापरलेला आहे, तेलामध्ये सुद्धा करू शकता। भाज्या थोड्याशा परतल्या गेल्या आहेत। इथे मी थोडेसे कॉर्न बाजूला ठेवले, ते अर्धे कॉर्न मी वाटून घेतलेले आणि अर्धे कॉर्न इथे असेच ठेवलेले आहेत, ते मी टाकत आहे। हे कॉर्न सुद्धा परतून घ्यायचे आहेत। कॉर्न सुद्धा परतून झाले आहेत। इथे मी हे जे मका वाटलेला आहे स्वीट कॉर्न, ते टाकत आहे। हे पण मी थोडंसं 2 मिनिटं परतून घेत आहे। हे चांगलं परतलं गेलं आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून, तुम्हाला जेवढं सूप करायचं असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी घ्या आणि याच्यामध्ये आता हे पाणी टाकत आहे। मी 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे। आता याला उकळी येऊन द्यायची आहे। 2 टीस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट करून घ्यायची आहे। अशी पातळ पेस्ट करायची आहे। सूपला उकळी आली आहे। याच्यामध्ये अर्धा टीस्पून मी मीठ टाकत आहे, अर्धा टीस्पून व्हिनेगर आहे, अर्धा टीस्पून लाईट सोया सॉस आहे, हा जास्त टाकायचा नाही आहे, 1 टीस्पून काळी मिरी पावडर आहे। इथे मी कॉर्नफ्लोअरची पेस्ट केलेली आहे, ती अशी ढवळून घ्यायची। आता हे मी या सूपमध्ये टाकत आहे आणि आता हे लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे। सूप बघा लगेच घट्ट झालेला आहे। तुम्हाला जेवढं पातळ घट्ट करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता। आणि याच्यामध्ये मी जे सोया सॉस, काळी मिरी पावडर टाकलेली आहे, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता। हे सूप आता 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। सूपला उकळी आली आहे। याच्यामध्ये मी थोडीशी कांद्याची पात टाकत आहे। हे सूप तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये पिऊ शकता। सूप तयार झाला आहे। मी गॅस बंद करत आहे। त्यामध्ये थोडीशी मी काळी मिरी टाकत आहे। याच्यावर थोडंसं मी क्रीम टाकत आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कॉर्न सूप करून बघा, प्यायला पण टेस्टी लागतं आणि पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये असं कधीतरी करून प्यायलं तर तोंडाला पण त्याची चव येते।